पात्र लाडक्या बहिणींची यादी आलेली समोर. तुम्हाला जर हप्ता आला नसेल नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याचा, तुम्हाला जर नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला, जानेवारी महिन्याचा जर हप्ता आला नसेल तर लाडक्या बहिणींनो तुम्ही अपात्र झालेला आहात. तुम्हाला कुठे तक्रार करायची ते पण सांगतो. तक्रार करण्यासाठी मी तुम्हाला एक ॲड्रेस देणार आहे, म्हणजे कुठे तुमच्या जिल्हा स्तरावर एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं. नेमकं ऑफिस कोणतं आहे, तुम्हाला जर तुमची जिल्ह्याची यादी बघायची असेल ती अपात्र लाडक्या बहिणींची तुमचा जिल्हा नक्की कमेंट करा. यादी म्हणून असं टाईप करून कमेंट करा. तुम्हाला मी तुमच्या जिल्ह्याची यादी ही देणार आहे. अपात्र लाडक्या बहिणींची, फक्त पात्र लाडक्या बहिणीची यादी नाही. लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याचे तिन्हीसुद्धा हप्ते आले नसेल, कारण की आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्ये नुकताच जमा झालेला आहे, पण लाडक्या बहिणींना बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे KYCमुळे. तर बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही. अशा लाडक्या बहिणींना तक्रार कुठे करायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तक्रार जी आहे लाडक्या बहिणींनो आहे, लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना सूचना. लाडकी बहिणींचे पैसे आले नाही, तक्रार येथे करा. जिल्हा महिला व बाल विकास विभाग जो आहे, अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं आहे. लाडक्या बहिणींनो या ठिकाणी फोन नंबरसुद्धा दिलेला आहे, ईमेल ID सुद्धा दिलेला आहे. या ईमेल IDवर तुम्ही जर या जिल्ह्यातील असाल तर तुम्ही या ईमेल IDवर कॉन्टॅक्ट करून, फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून हे तुम्ही इथं विचारपूस करू शकता. तुमचा अर्जाची स्थिती चेक करू शकता. तुम्ही तिथे जाऊन तुमचा एक अर्जसुद्धा करू शकता. तुम्ही यानुसार पात्रसुद्धा ठरवू शकता. अशी जी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभाग जो असतो, कार्यकारी अधिकारी कार्यालय जे तुमचा जिल्हा लेवलचं, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे त्या ठिकाणी अर्जाचं जे आहे तुम्ही इथं बघू शकता. या प्रकारे जिल्हा महिला व बाल विकास विभाग जो आहे, कोणाला पण विचारू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुमचा जो आहे अर्ज समाविष्ट करायचा आहे. तुमचं तुम्ही जर खरंच अपात्र असाल, काही कारणास्तव तुम्ही पात्र होणार नाही लाडक्या बहिणींनो. तुम्ही जर अपात्र असाल तरच तुम्हाला जर पात्र असतानासुद्धा अपात्र करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे, कारण की तुम्हाला पात्र करण्याची इथं मुभा आहे. कारण की तुम्हाला इथं गेल्यानंतर तुम्हाला हा येणार आहे. कारण की एक शेवटचं सांगतो लाडक्या बहिणींनो, आता जी KYCची तारीख संपलेली आहे, ती आता जून महिन्यामध्ये सुरू होणार आहे. त्या वेळेस तुम्हाला KYC करता येणार आहे. त्याआधी तुम्ही जाऊन जर आला तर तुमचं हे अगोदरचे हप्ते जे आहे तुम्हाला जमा होण्यास मदत होणार आहे, कारण की तुम्हाला हे हप्ते बाकीचे मिळणार नाही. जूनमध्ये तुम्ही KYC केले तरी, पात्र ठरला तरी तुम्हाला मागील कोणताही हप्ता तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जवळच्या लाडक्या बहिणींनासुद्धा शेअर करा, त्यांचीसुद्धा मदत करा. या व्हिडिओ चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असेल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.